गुणाचं आहे ग माझं बाळाचे. आई वडिलांचा विषय आला ना की प्रत्येक लेख गुणाचीच असते. आणि आई, माझ्या जागी जर तुला एखादा मुलगा असता तर लग्न झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी पैसे दिलेच असते ना. मग तेव्हा तुमच्या मनाला काही वाटलं नसतं. मग माझ्याच बाबतीत का? त्यामुळे माझ्याकडून पैसे घेताना यापुढे वाईट वाटून घेऊ नको. या आता इकडे एकट्याच आहे. हा चान्स आहे. एकटा का यांना पेटवलं की त्यातून धुराचे लोट निघतील आणि तो धूर कलाचे तोंड नक्की काळ करेल. हॅलो मम्मा. हो मम्मा, मला कळलंय की तुम्ही कर्ज घेतलं होतं आणि तुम्ही ते आता फेडू शकत नाही आहात. तू माझा सुद्धा विचार कर ना. अगं, मी लग्न करून सासरी आली आता. अगं, असं कसं म्हणतेस तू? मी इकडचे पैसे तिकडे कसे आणून देऊ? सॉरी मम्मा, पण मलाही उत्तर द्यावी लागतात. शाला हा एकच शब्द या नयनासाठी. कुठे, कसं, कधी, काय करायचं हे बरोबर कळतं हिला. अगं, हे माझं घर आहे आणि मला हवे असतील तर वाटेल तितके पैसे मला देतील. अगं, पण म्हणून काय मी इकडचे पैसे घेऊन बाहेर आणून देऊ का? एकतर मला ना आपल्या रिलेशन मध्ये पैशांमुळे प्रॉब्लेम व्हायला नकोय. ती इकडचे पैसे घेऊन तिकडे आणून देते म्हणजे मी पण असंच करावं असं होत नाही ना. तू काही म्हण मम्मा, पण मला हे अजिबात जमणार नाही. मम्मा, मी तिची मोठी बहीण आहे. ऍक्च्युली ना तिने माझ्याकडूनच शिकायला हवं. मी आहे खूप प्रॅक्टिकल आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि आम्ही आता चांदेकर आहोत, चांदेकर. आणि ही गोष्ट कलाला समजायलाच पाहिजे. ती इकडचे पैसे तिकडे आणून देते म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. सरोज मम्मी, सॉरी, मी तुम्हाला कामात डिस्टर्ब केलं का? ऍक्च्युली ना मी मम्माच्या तब्येतीची विचारपूस करायला फोन केला होता. सॉरी. ये उगाच रडायची नाटक करू नकोस. सांग सरोज वहिनींना काय ते सांग. वहिनी, काय चाललंय तुमचं? उगाच घरात तमाशा नकोय का? आधीच सांगून ठेवते. सरोज वहिनी, या आधी आपल्या घरात तमाशे होत होते का? ते तर या खऱ्यांच्या मुली आल्यात ना आपल्या घरात, तेव्हापासून तमाशे सुरू झालेत. आता सांगतेस का नाही त्यांना? कला डिझाईन्स मधून मिळालेले पैसे माझ्या मम्मा बाबांना नेऊन देते. काय? हो सरोज मम्मी, आणि त्यातूनच ते कर्ज फेडणार आहेत. मम्माचा मलाही फोन आला होता की तूही थोडे पैसे आणून दे म्हणून. पण मी म्हणाले, चांदेकरांच्या पैशांवर खऱ्यांचं घर चालतंय हे मला पाहणारच नाही. आणि कलाकडून पण माझी ही अपेक्षा नव्हती. तिने असं नव्हतं करायला पाहिजे. मला वाटलंच होतं. आणि मी तुझं बोलणं ऐकलं होतं. आई कुठे ती? मम्माकडेच गेली. येऊ दे तिला, बघते चला. आई, मी तर असं काही म्हणलं पण नाही. मी थोडंसं काहीतरी सांगितलं आणि तू तर मला प्रेमातच पाडायला निघाली. मी असं काही म्हणाले का? बरं बाई, बरं, लगेच नाक फुगू नकोस. चांगल्या गप्पा चालल्या होत्या ना आपल्या. बरं, आता सांग बघू, अजून काय म्हणतात आमचे जावई बापू? परत तेच. माझ्या डॉक्टर बी काही नाही, तुझ्याच मनात आहे समजत. मी आपलं सहज विचारलं. काहीही म्हणत नाहीयेत तुझे जावई बापू. कधीही गुरगुरायला लागू शकतात, त्याची काही खात्री नाही. चल, निघते मी काय आपण काय. आता तुझ्यावर कंच बी संकट नको होते. सुखी राहा. येते. तुम्ही पण काळजी घ्या. बाय. का स्ट्रेस करून घेतेस तू? अगं, माहेरी गेली आहे ना ती तिच्या. आता मस्त गप्पा मारून टाइमपास करून येणार आहे ती. तू प्लीज टेन्शन नको घेऊ. ती आली की बोलू ना आपण शांतपणे. आई, काय झालं? तू एवढी रेस्टलेस काय? सरोज मामी खूप चिडल्यात. आई, पण काय झालं? तू चिडलीस का? सांग ना. आत्ताच्या त्या मुलीला फोन लाव आणि घरी बोलवून दे. पण काय झालंय काय? तू त्या मुलीसाठी मला प्रश्न विचारणार आहे? नाही आई, मी जस्ट विचारलं. मी लावतोय फोन. अरे अगं, ती आलीच. काय झालं? काय झालं? कुठे गेली होतीस तू? मग काय मी?
मी तुला प्रश्न विचारलाय ना, तू उत्तर देणं अपेक्षित आहे. कुठे गेली होतीस? माझ्या घरी गेले होते. कशाला? माझ्या आईला भेटायला गेले होते. बघितलं सगळ्यांनी, एका वाक्यात उत्तर देऊन सगळ्या गोष्टी कशा लपवल्या हिने. सरोज मॅडम, प्लीज जरा नीट सांगा. स्पष्टच सांगते. माहेरी काय घेऊन गेली होतीस? पैशाचे व्यवहार पूर्ण करायला गेली होतीस ना? सरोज मॅडम, तुम्ही काय बोलता याचा खरंच संदर्भ लागत नाही मला. नाही नाही, अजून स्पष्ट करून सांगते तुला. चांदेकरांकडनं पैशाच्या थप्प्या घेऊन माहेरी घेऊन द्यायला गेली होतीस ना? याच्यापेक्षा अजून काही स्पष्ट सांगायला हवंय तुला? कशी हिंमत झाली का तुझी? त्या दिवशी आबांनी तुला विचारलं होतं तुला मदत करू का म्हणून. तेव्हा स्वतःचा स्वाभिमान वगैरे अशी नाटकं केलीस आमच्या समोर. पण आज तुझा खोटारडेपणा बरोबर बाहेर आलेला आहे. मॅडम, मी चांदेकरांचे पैसे खऱ्यांच्या घरी कर्ज फेडण्यासाठी नेले होतेस ना तू? खरं का खोटं? खरं का खोटं? बरोबर बोलताय तुम्ही, पण नाही, पण मला ऐकूनच घ्यायचं नाहीये. या आधी पण त्यांना पैसे दिले? हो, दिले होते, पण बास. प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं ना तुझ्याकडे. वाटीचं ताटात करायचं, ताटातलं वाटीत करायचं, शब्दांचे नुसते खेळ करायचे आणि सगळ्यांना आपल्या बाजूने वळवून घ्यायचं. आपल्या वाटीची मुलगी आहेस. सरोजनी, अगदी करेक्ट बोलतीयस तू. खूप स्वार्थी आहेत हे सगळे खरे. त्यांना माहिती आहे आपल्याकडे सगळं काही फावतं, म्हणून तर त्यांनी त्यांच्या 2 मुली आपल्या गळ्यात मारल्या. पण आता पुढे काय होईल याचं काही सांगता येत नाही. अगदी बरोबर बोलतेस तू. आज फक्त पैसे नेऊन दिलेस तू. उद्या ही चांदेकरांची प्रॉपर्टी खऱ्यांच्या नावावर करशील. परवा हे घर गिळंकृत करशील आणि घरातलं सोनं नाणं फुंकून टाकशील. बरोबर ना? सरोज मॅडम, मला एकदा बोलू द्या प्लीज. हे बघा, मला मान्य आहे मी पैसे घेऊन गेले होते माझ्या घरी, आणि मला हेही मान्य आहे की ते पैसे मला अद्वैतने दिले होते. पण ते पैसे मी स्वतः कमवलेले पैसे होते. कसली आहेस ग तू? या घरात आल्यापासून आमचा छळ मांडलाय तू. आम्हाला कसा त्रास देता येईल ना याची वेगवेगळी नाटकं करत असतेस तू. आणि ते सगळं तुला तुझ्या आईकडच मिळालं असणार आहे, बाळकडू. मॅडम, तुम्ही माझ्या आईला काही बोलू नका. लाज वाटत नाही तुला हे सगळं बोलताना? सरोज मॅडम, मी पैसे उचलून नाही दिले तिथले. मी डिझाईन्स करून ते पैसे कमवले. माझ्या पगाराचे, माझ्या हक्काचे पैसे मी माझ्या आईला नेऊन दिलेत. हक्क? कुठला हक्क? आणि कोणी दिला तुला हक्क? आमच्याच घरातले पैसे वापरून, आमच्याच वस्तू वापरून तू डिझाईन्स काढलीस, आणि त्या डिझाईन्सचे तू पैसे घेतलेस. म्हणजेच ते पैसे या घरातलेच झाले. अजून सोपं करून सांगते तुला. पाणी जर का नीट वाहत नसेल ना, तर आपण त्याला वाट मोकळी करून देतो, त्याचा प्रवाह सुलभ करून देतो. तसंच तू केलास. पण शेवटी पाणी ते पाणीच असतं. आणि तू ही सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकलीस, पण तू मला नाही फसवू शकणार. सरळ पैसे नेऊन देता येत नाहीत ना, म्हणून चांदेकरांकडे डिझाईन्स काढून त्याचे पैसे तू माहेरी नेऊन दिलेस ना? काय झालं? आबाने आता आबांना दाखवायला जर मी खऱ्याची बाजू घेतली तर त्यांचा विश्वास बसेल की मी तिच्याशी बरं वागतोय. यस. वा, चल आता. नाही, आता आबांनाही समजू देत ना तुझे काय पराक्रम आहेत ते. आई थांब. खरेच काही चुकतंय असं मला काही वाटत नाही. अद्वैत, अरे काय बोलतोयस तू? हे तुझ्या आईच्या विरोधात बोलतोयस तू? अद्वैत, अरे काय करतोयस तू? हे आता पुरता या कलाच्या जाळ्यात अडकलाय असं वाटायला लागलंय. आता प्लीज एक मिनिट. आई, माझं काय म्हणणं ते ऐकून तरी घे. आपण सानिकाला किंवा इतर स्टाफ मेंबर्सना सॅलरी क्रेडिट करतो, त्यानंतर त्या सॅलरीचं ते लोक काय करतात हे आपण विचारत नाही. तितक्याच प्रोफेशनली आपण हिच्याशी वागायला हवं. तिला आपण तिच्या कामाचे पैसे दिले, मग ती ते पैसे कशासाठी वापरते हा पूर्णतः तिचा प्रश्न. तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का? मुळातच तिचं काम करणं आपल्या दोघांनाही पसंत नव्हतं, तरी त्या पोस्टवरती काम करते. आणि तू तिला सॅलरी देऊन मोकळा झालास? यायच्या आधी मला जरी विचारलं असतंस ना तरी मी नाहीच म्हणाले असते. कारण मुळातच तिने आपल्या ऑफिसमध्ये काम करावं अशी माझी इच्छा नाहीये. जेव्हा आपण एखाद्याला सॅलरी देतो ना तेव्हा त्याची ऑफिसमध्ये एक पोझिशन असते, जी पातळी ना ऑफिसमध्ये आहे ना घरामध्ये आहे.
कुठल्या हक्काने हिला सॅलरी दिलीस तू? अरे निदान मला विचारायचं तरी होतंस. अकाउंट मी बघते ना, मग मला का नाही सांगितलंस? आई आपण त्या दिवशीच ठरवलं होतं ना. एक मिनिट, आपण नाही, तू ठरवलंय. कारण हिच्या बाबतीत आता सगळे निर्णय तूच घेतोस, तूच ठरवतोस, पण मला काही सांगत नाहीस. आई प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. नाही, गैरसमज तर झालाच आहे आणि त्याला ही कारणीभूत आहे. काय मिळतं का तुला असं वागून? आमच्या घरातल्या लोकांची वीण एकदम घट्ट होती, ती तुझ्यामुळे आता सही पडायला लागली. का माझ्या मुलाला माझ्यापासून लांब न्यायचा प्रयत्न करतेस? काय मिळतं का तुला हे सगळं वागून? सरोज थांबवे. हे बघ मी समजा ऐकले आणि मला असं वाटतंय तू आता जरा जास्तच बोलायले. तवा आता हे प्रकरण शांततेत घ्या. आबा, तुम्हाला एकतर्फीच विचार करायचा आहे का? म्हणजे मी चुकलेली तुम्हाला दिसते, पण ही मुलगी कशी वागते ते तुम्हाला कळत नाहीये. तुम्हाला हिलाच पाठीशी घालायचंय. पाहिलंस ना किती चलाख आहेस तू? हे एवढेसे पैसे तुझ्यासाठी शुल्लक आहेत ग. तू माझ्या लक्षातच नाही आलं, कारण अख्ख्या चांदेकर घराला गिळण्याची क्षमता आहे तुझ्या. हे शिकवलं तुला तुझ्या घरच्यांनी? सरोज मॅडम, मी तुम्हाला परत रिक्वेस्ट करते, तुम्ही मला हवं ते बोला, पण माझ्या घरच्यांना काहीही बोलू नका. तुझ्याकडनं मला काहीही ऐकायचं नाही. मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगते, घरातल्या कोणालाही विचारल्याशिवाय तू तुझ्या घरी पैसे द्यायचे नाही. यापुढे चांदेकरांचा एकही पैसा खऱ्यांच्या घरी जाणार नाही. मी तुम्हाला वचन देते की यापुढे मी चांदेकरांच्या पैशाला हात लावणार नाही. पण माझं लग्न झालंय म्हणून माझ्या आई वडिलांप्रती माझी जबाबदारी संपत नाही. त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी नेहमी निभावणार.